घरात जिवंत काडतुसे टाकून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा डाव. 3 आरोपी फ्रेजरपुरा पोलिसांच्या ताब्यात. नागरिकांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या उद्देशाने घरात 4 जिवंत बंदुकीची काडतुसे फेकल्याच्या गंभीर प्रकरणात फ्रेजरपुरा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. विवेक धनराज गायकवाड, गप्पू उर्फ ऋतिकेश संजय तरोडे आणि आकाश सुभाष सपकाळ अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादानंतर आरोपी विवेक गायकवाड हा फिर्यादीच्या घरी जाऊन धमक्या देत होता. 4 ऑगस्ट रोजी त्याने घराच्या मागील बाजूच्या कंपाऊंडवरून चढून उघड्या खिडकीतून 4 जिवंत काडतुसे घरात फेकल्याचा आरोप आहे. घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून काडतुसे ताब्यात घेतली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 333 तसेच आर्म्स ॲक्ट कलम 3 व 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काडतुसे कुठून आणली, त्यामागील नेमका उद्देश काय आणि या कटात आणखीन कोणाचा सहभाग आहे याचा फ्रेजरपुरा पोलीस सखोल तपास करीत आहेत. दिनांक 4 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास एक कॉल आला 112चा. त्यावरून आम्ही घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता असे समजले की उज्ज्वला मेटे यांचा मुलगा तसेच आरोपी गायकवाड रोहित गायकवाड यांचे आपसात ते पैशावरून वादविवाद होता. त्या वादातूनच यांचं नाव बदनाम करण्याकरिता यांच्या घरात मागच्या साईडला जाऊन मेटे यांच्या घरी गायकवाड यांनी मागच्या साईडला जाऊन काही जिवंत राऊंड त्यांनी त्यांच्या घरात फेकले होते. त्यांना खोट्या गुन्ह्यात फसवण्याच्या उद्देशाने अशा प्रकारची तक्रार होती. त्या तक्रारीची आम्ही शहानिशा केली. त्यानंतर सदर प्रकरणी गुन्हा नोंद करून यामध्ये गायकवाडसोबत आणखीन 2 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे. विवेक धनराज गायकवाड याच्यासोबतच गप्पू उर्फ ऋतिकेश संजय तरोडे आणि आकाश सुभाष सपकाळ अशा एकूण 3 आरोपींना अटक करण्यात आली. त्यांचा उद्यापर्यंत पोलीस कोठडी मांड आहे आणि त्यामध्ये सध्या यांनी काडतूस कुठून आणलेले यावर तपास सुरू आहे.